MIM आणि महाविकास आघाडीचं खरंच काही आतमधून चर्चा सुरू आहे का? कारण की तसा दावा इम्तियाज जलील हे वारंवार करतायत आणि महाविकास आघाडीला मला तुमच्यासोबत घ्या अशा प्रकारचं आवाहनही त्यांनी अनेक वेळा कॅमेऱ्यासमोर दिलंय आणि काल परवा तर त्यांनी थेट सांगितलं की महाविकास आघाडीसोबत तासनतास माझी चर्चा झालेली आहे. वस्तुस्थिती काय जाणून घेणार आहोत. काय वस्तुस्थिती आहे? मला असं वाटतं जर चर्चा झाली असेल तर कोणाबरोबर झाली हे सांगितलं पाहिजे ना. आमच्या शिवसेनेबरोबर तर कोणाबरोबर चर्चा होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही आणि हे खोटी माहिती ही समोर आणून खरं तर हे भारतीय जनता पार्टीची बी टीम म्हणून MIM काम करते. कारण मोठ्या प्रमाणात आता मुस्लिम मतदार हे महाविकास आघाडीबरोबर लोकसभेत पूर्णपणे होतेच आणि आताही विधानसभेत राहतील आणि म्हणून मग या मतदारांना एक डिस्टर्ब करणं आणि मी सुद्धा त्यांच्यावर जाण्यास तयार होतो, मला तेच घेत नाही असा एक सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न मला वाटतं इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यातून वाटतो. जलील खोटं बोलतात, कोणाशी भेटलेच नाही. कोणाशी भेटलं जर खरं बोलत असेल त्यांनी कोणाशी भेटलं स्पष्ट केलं पाहिजे. पवारसाहेबांशी भेटलं हो करावी, काहीच प्रॉब्लेम नाही, करावीत. तुम्ही जाणार काय MIM? आमचा काय प्रश्न आहे? MIM बरोबर जाण्याचा कोणताच प्रश्न नाही. MIM ही एक विघातक शक्ती आहे. MIM आम्ही देशभक्त मुस्लिम बांधवांच्या बाजूने आहे, राष्ट्रभक्त मुस्लिम बांधवांच्या बाजूने आहे. MIMचे विचार हे समाज तोडण्याचे, समाज फोडण्याचे, समाज जोडण्याचे नाही आहे. समाज जोडणारे सगळे मुस्लिम आमच्या सोबत आहे. यदा कदाचित सगळेच आता महाविकास आघाडीमध्ये निश्चित मुस्लिम उमेदवार आता लोकसभेला काही लिमिटेशन्स होत्या. विधानसभेला एक मोठं 288, लोकसभेला फक्त 48 लोक उभे करायचे होते. आपण येणार काळात मला वाटतं मुस्लिमांना एक रितसर चांगलं प्रतिनिधित्व सुद्धा महाविकास आघाडी देणार आहे. शिवसेनेकडनं मुस्लिम उमेदवार शिवसेना सुद्धा देऊ शकते. शिवसेनेत जात धर्म याच्या आधारावर होत नाही, मेरिटच्या आधारावर होतं आणि मेरिटमध्ये एखादा मुस्लिम बसला तर त्याला सुद्धा उमेदवारी शिवसेनेत मिळू शकते. त्याच्यात काय शिवसेनेला काय मुस्लिमांचं वावगं नाही आहे. किती मुस्लिम उमेदवार देऊ शकतात? मेरिट शिवसेनेत जात पात धर्म बघून कोणालाही उमेदवारी मिळत नाही. मेरिटमध्ये मुस्लिम बसला तरी त्याला मिळेल, बौद्ध बांधव बसला तरी त्याला मिळेल, हिंदू बसला तरी त्याला मिळेल. मेरिट शिवसेनेत महत्त्वाचं आहे. संघटनेमध्ये त्याची भूमिका महत्त्वाची. त्यामुळे शिवसेना कधी असं बाकीचे पक्ष याला आम्ही OBC 25%, ओपन 15%, हे धंदे आम्ही नाही करत. आम्ही मेरिटनुसार करतो. उद्धव ठाकरे मुस्लिम उमेदवार देतील विधानसभेला? मेरिट असेल तर कोणालाही उमेदवार मिळू शकतो, का नाही देणार? एखादा मुस्लिम उमेदवार आमचा शिवसेनेचा चांगला कार्यकर्ता असेल आणि तो निवडून येणार असेल तर त्याला दिली पाहिजे उमेदवारी. आग्रह आम्ही सगळे धरू शकतो, त्याला काय प्रॉब्लेम आहे आणि देतील साहेब. पण शिवसेना बदलली आहे? बदलली काय? शिवसेनेत साबीर शेख नव्हते का? मंत्री होते, कॅबिनेट मंत्री होते या राज्याचे. आता आमचे तर साबीर भाई नगराध्यक्ष होते शिवसेनेचे, आमचे नगरसेवक आहे मुस्लिम काही. त्यामुळे बदलली काय? शिवसेना आधी जशी तशीच आहे. सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी शिवसेना आहे, कोणाच्या विरोधात नाही. शिवसेना हिंदू मुस्लिम शीख ईसाई सगळ्यांना सोबत घेते. शिवसेना हिंदुत्ववादी आहे पण कोणाच्या विरोधातली नाही शिवसेना, ही शिवसेनेची भूमिका आहे. धन्यवाद. हे होते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि त्यांनी इम्तियाज जलील यांना आव्हान दिलंय की तुम्ही नावं स्पष्ट करा, जी काही तुमचं ज्यांच्याशी बोलणं झालंय. शिवाय त्यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे की शिवसेना येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम चेहऱ्यांना संधी देणार. कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.